शुक्रवार 5 सप्टेंबर 2025 संत मदर तेरेसा स्मृती लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। परुशी आणि शास्त्री यांनी येशूला म्हटले, योहानाचे शिष्य वारंवार उपवास आणि प्रार्थना करतात, तसे परुषाचेही शिष्य करतात। आपले शिष्य तर खातात पितात। येशूने त्यास म्हटले, वराड्याबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हास त्यांना उपवास करावयास लावता येईल काय? तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, त्या दिवसात ते उपवास करतील। आणखी त्याने त्यास दाखलाही सांगितला, कोणी नवे वस्त्र फाडून त्याची जुन्या वस्त्राला टिंगल लावत नाही। तसे केले तर त्याने नवे फाडले आणि नव्याचे टिंगल जुन्याशी जमले नाही असे होईल। आणि नवा द्राक्षरस जुन्या बुदलात कोणी घालत नाही, घातला तर नवा द्राक्षरस बुदले फाडून गळून जाईल आणि बुदल्याचा नाश होईल। म्हणून नवा द्राक्षरस नव्या बुदलात घालावा। जुना द्राक्षरस प्यायल्यावर नव्याची कोणी इच्छा करत नाही, कारण जुना चांगला आहे असे तो म्हणतो। चिंतन। मानवी जीवनात जेव्हा सुखदुःखाचे प्रसंग येतात, तेव्हा माणसाने हुरळून जायचे नसते किंवा घाबरून जायचे नसते। अविलाच्या संत तेरेसाने त्यासाठी पुढील प्रमाणे सल्ला दिलेला आहे, कशानेही विचलित होऊ नका, कशानेही घाबरून जाऊ नका। सर्व गोष्टी क्षणभंगुर आहेत, धीराने सर्व काही मिळवता येते। परमेश्वर कधी बदलत नाही। ज्याच्याकडे परमेश्वर आहे त्याला काही कमी पडत नाही। परमेश्वर एकटा पुरेसे आहे। कलसेसे येथील लोकांनी खूप चांगल्या प्रकारे आपले आध्यात्मिक जीवन जगायला सुरुवात केली होती। त्यांनी सुखदुःखाच्या प्रसंगी अदृश्य देवाचे प्रतिरूप असलेल्या येशूवरील आपल्या श्रद्धेत टिकून राहावे असे संत पौल त्यांना सुचवितो। यहुदी समाजात आठवड्यातून एकदा उपवास करण्याची परंपरा होती, मात्र ज्या घरात लग्न कार्य असेल तेथील लोकांना उपवासापासून सूट देण्यात आलेली होती। याच परंपरेचा आधार घेत येशू शोक आणि उल्हास हे एकाच वेळी साजरे करता येत नाही असे ठणकावून सांगतो। त्यासाठी तो द्राक्षरस आणि बुदले, नवे आणि जुने कापड यांचे दाखले देतो।